आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पुणेकरांना पोलिसांचा कडक इशारा। पुणे वाहतूक पोलीस आणि आरटीओने जानेवारी 2023 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत गंभीर वाहतूक गुन्ह्यांमध्ये सहभागी झालेल्या 6296 वाहन चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित करण्याची शिफारस केली आहे। यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे, हेल्मेट शिवाय दुचाकी चालवणे, सिग्नल तोडणे, मोबाईल फोनचा वापर करत गाडी चालवणे आणि वेग मर्यादा ओलांडणे यांसारख्या गंभीर उल्लंघनांचा समावेश आहे। आकडेवारीनुसार 2022 मध्ये 456 लायसन्स निलंबित करण्यात आले, तर 2023 मध्ये ही संख्या 998 झाली। 2024 मध्ये हे आकडे 4554 पर्यंत वाढले, तर 2025 च्या पहिल्या 9 महिन्यांत 744 लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविल्यानंतर त्यांची नावे पुणे आरटीओ कडे पाठवली जातात आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत औपचारिक निलंबनाची प्रक्रिया पूर्ण केली जाते। पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सांगितले की आम्ही आता वारंवार होणारे गुन्हे किंवा चालक आणि इतरांचे जीवन धोक्यात आणणारे धोकादायक वर्तन सहन करत नाही। आम्ही वाहन चालकांना आवाहन करतो की शिक्षेच्या भीतीमुळे नाही, तर स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करा। याशिवाय दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे आरटीओने नागरिकांना रस्त्यावर सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। सणाच्या काळात वाहतुकीची गर्दी लक्षात घेऊन प्रमुख ठिकाणी विशेष अंमलबजावणी पथके तैनात करण्यात आली आहेत, जेणेकरून नियमांचे उल्लंघन रोखता येईल। अखेर पोलीस आणि आरटीओचा संदेश स्पष्ट आहे, नियम मोडणे आता सहन होणार नाही। पुणेकरांनी फक्त स्वतःच्या सुरक्षेसाठीच नव्हे, तर इतर वाहन चालक आणि पादचारी यांच्यासाठी ही जबाबदारीने वाहन चालवावे। वाहन चालकांनी नियम पाळल्यास फक्त दंड टाळता येणार नाही, तर आपले आणि इतरांचे जीवन सुरक्षित राहतील। या प्रकारच्या कडक उपाययोजनांनाही पुण्यातील वाहतूक सुरक्षित आणि नियमबद्ध ठेवण्यास मदत होणार आहे। तर अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राइब करा न्यूज डॉट्सला। धन्यवाद।